बोईसर तारापूर मुख्य मार्गावरील हार्मोनी परिसरात शुक्रवारी दुपारी एल स्टिकर लावलेली चारचाकी कार थेट रस्त्यालगतच्या गटारीत जाऊन आदळल्याची घटना घडली। कार क्रमांक MH48CT 5069 असून या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले। घटनास्थळी उपस्थित असलेल्या 2 महिला ग्राहकांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती नागरिकांनी दिली। सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कारवर एल म्हणजे शिकाऊ वाहन चालकाचा स्टिकर लावण्यात आला होता। कार एका महिला डॉक्टर चालवत असल्याचे सांगितले जात आहे। मात्र अपघात नेमका कोणत्या कारणावरून झाला याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही। अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। विशेष म्हणजे शुक्रवारी परिसरात आठवडी बाजार असल्याने या भागात नेहमीपेक्षा मोठी गर्दी होती। रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले आणि व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने वाहनांच्या ये-जा करण्यासाठी उपलब्ध जागा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। त्यामुळे मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून पादचारी आणि वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। अपघाताच्या ठिकाणी रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण असल्याचेही दिसून आले। रस्त्याच्या कडेला व्यवसायासाठी उभारण्यात आलेल्या हातगाड्या, स्टॉल आणि इतर साहित्यांमुळे वाहनांना वळण घेताना तसेच समोरून येणाऱ्या वाहनांना मार्ग देताना अडचणी निर्माण होतात। विशेषतः आठवडी बाजाराच्या दिवशी गर्दी वाढत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार एल स्टिकर असलेल्या वाहन चालकांकडून गर्दीच्या भागात अधिक काळजी घेणे अपेक्षित असते। मात्र रस्त्याच्याच अतिक्रमणामुळे अरुंद झाला असेल तर वाहन चालकांसमोरही अनेक अडचणी निर्माण होतात। त्यामुळे केवळ वाहन चालकांची चूक शोधण्यापेक्षा रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि अतिक्रमण या सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे आहे। या घटनेनंतर बोईसर तारापूर मुख्य मार्गावरील अनधिकृत फेरीवाले, रस्त्यावरील अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाकडून अधूनमधून कारवाई केली जाते, मात्र काही दिवसातच पुन्हा त्याच ठिकाणी फेरीवाले व्यवसाय थाटत असल्याने समस्या कायम राहत आहेत। त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। दरम्यान या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, कामगार, विद्यार्थी तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांची ये-जा असते। अशा वर्दळीच्या मार्गावर अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाल्यास किरकोळ अपघाताचे रूपांतर मोठ्या दुर्घटनेत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे संबंधित प्रशासनाने अपघाताची वाट न पाहता रस्त्यावरील अतिक्रमण हटवून वाहतुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे। आज गटारात कार गेली आणि 2 महिला किरकोळ जखमी झाल्या। उद्या याच ठिकाणी एखादा जीव गेला तर जबाबदार कोण? अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने अपघाताची वाट पाहू नये। रस्ता वाहनांसाठी मोकळा करा, वाहतूक व्यवस्था सुधारा आणि नागरिकांच्या सुरक्षतेला प्राधान्य द्या। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।